नमस्कार मित्रांनो, मी गणेश पाटील स्वागत करतो आपल्या जीटीएस मराठी या युट्यूब चॅनल मध्ये। या व्हिडिओ मधून आपण या महिन्याच्या किंवा या वर्षाच्या अखेरपर्यंत कोणती 4 कामं करणं महत्त्वाचं ठरणार आहे, ज्यामुळे आपल्याला होणारा आर्थिक भुर्दंड आपण वाचवू शकतो। तर ती 4 कामं जाणून घेण्याच्या आधी तुम्ही जर जीटीएस मराठी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर जीटीएस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण जीटीएस मराठी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वसाधारण शेतकरी बांधव असतील, सर्वसाधारण कामगार वर्ग असेल, यांच्यासाठीची नवनवीन माहिती की जी नवनवीन अपडेट घेऊन येण्याचं काम आपण जीटीएस चॅनलच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करत असतो। आणि सर्व माहिती अचूक सांगण्याचं आणि वेळेत केली तरच आपल्याला फायदा कसा होऊ शकतो ही संपूर्ण माहिती जीटीएस चॅनल या माध्यमातून देण्याचा एक छोटासा प्रयत्न असतो। तुम्ही जर जीटीएस मराठी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर जीटीएस मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। माहिती आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो। चला आपण बघूया कोणती 4 कामं या महिन्याच्या किंवा या वर्षाच्या अखेरपर्यंत करणं आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे। याच्यातलं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे जे राज्याच्या निम्मी लोकसंख्येशी निगडीत आहे, म्हणजेच लाडकी बहीण योजनेसंदर्भातली जी केवायसी आहे ती आपल्याला 31 डिसेंबर 2025 पूर्वी करणं महत्त्वाचं ठरणार आहे। जर आपण 31 डिसेंबर पूर्वी आपली ई केवायसी केली तरच तिथून पुढे मिळणारे हप्ते हे आपल्याला मिळू शकतात। अर्थात जे या क्रायटेरियात बसणार नाहीत त्यांचे सुद्धा हप्ते हे बंद होऊ शकतात। म्हणजेच एखाद्या लाडक्या बहिणीचं उत्पन्न जर 2.5 लाखाच्या पुढे जात असेल, त्यानंतर एखाद्या लाडक्या बहिणीच्या कुटुंबात 4 चाकी वाहन असेल, तर एखाद्या लाडक्या बहिणीच्या कुटुंबातील 2 पेक्षा अधिक सदस्य लाभ घेत असतील, या प्रकारच्या ज्या लाडक्या बहिणी असतील त्यांनी जर केवायसी केली तर केवायसी केल्यानंतर सुद्धा अशा लाडक्या बहिणींचे हप्ते हे बंद होणार आहेत। यामुळे लाडकी बहीण योजनेत एक प्रकारे थोड्याफार प्रमाणात पारदर्शकता येऊन आणि त्याच्यातून बऱ्याच लाडक्या बहिणी या वगळण्याची शक्यता आहे। तर मग याच्यातलं सर्वात महत्त्वाचं काम आपल्याला प्रत्येक लाडक्या बहिणींना ई केवायसी करणं हे महत्त्वाचं ठरणार आहे। ज्यांनी ई केवायसी केली आणि या सरकारच्या क्रायटेरियात जर बसत नसतील तर त्यांचेही हप्ते बंद होतील, आणि ज्यांनी ई केवायसी केलीच नाही तर त्यांचे सुद्धा हप्ते याच्यातून बंद होणार आहेत। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे या वर्षाचा रब्बी हंगामातील पीक विमा हा चालू झालेला आहे। त्याच्यात ज्वारी पिकाची जी मुदत होती ती 30 नोव्हेंबर पर्यंत ही देण्यात आलेली होती आणि त्याची मुदत ही संपलेली आहे। आता आपल्याला फक्त गहू आणि कांदा पिकाचा पीक विमा हा 15 डिसेंबर पूर्वी काढणं महत्त्वाचं ठरणार आहे। जसं तुम्हाला माहितीच आहे की शासनाने 1 रुपयात असलेली पीक विमा योजना बंद करून आपल्याला आता काही पिकांसाठी 1% किंवा 2% प्रीमियम भरून आपल्याला पीक विमा योजनेत हे सहभागी होता येणार आहे। त्यानंतर पीक विमा योजनेचे जे ट्रिगर होते ते सुद्धा बदलण्यात आलेले, म्हणजेच पूर्वी एखाद्या वैयक्तिक शेतकरी बांधवाचं जरी नुकसान झालं तरी त्यांना पीक विमा कंपनीकडे क्लेम करून त्याचा लाभ हा मिळत होता। पण या वर्षीचा जो पीक विमा मिळणार आहे आपल्याला तो संपूर्ण या वर्षीचा पीक विमा आपल्याला पीक कापणीच्या प्रयोगाच्या आधारावर मिळणार आहे। म्हणजेच मागच्या 10 वर्षाच्या तुलनेत सरासरी उत्पादनाच्या अधिक उत्पन्न आला तर त्या सर्व भागातील शेतकरी बांधवांना पीक विम्यापासून वंचित राहावं लागेल। त्यानंतर ज्या महसूल मंडळातील पीक कापणीचा प्रयोग मागील 10 वर्षाच्या तुलनेपेक्षा जर सरासरीने कमी आलं, पण त्यात सरासरीने कमी आलं म्हणजे किती कमी आलं त्या हिशोबावरच तो तुम्हाला पीक विमा मिळणार आहे। हा महत्त्वपूर्ण बदल हे पीक विमा योजनेत हे करण्यात आलेले आहे। त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वाहनधारकांकडे म्हणजेच 2 व्हीलर असो, 4 व्हीलर असो, 3 व्हीलर असो अशी वाहनं आहेत आणि 1 एप्रिल 2019 पूर्वीची जेवढी पण वाहनं आहेत त्यांना HSRP नंबर प्लेट बसवणे हे बंधनकारक करण्यात आलेले। जर का आपण 31 डिसेंबर पूर्वी अशा वाहनांवर HSRP नंबर प्लेट बसवली नाही तर आपल्याला 10,000 रुपयापर्यंतचा दंड हा येऊ शकतो। म्हणून अद्यापपर्यंत ज्या वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेट साठी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर त्यांनी आपल्या वाहनांचं 31 डिसेंबर पूर्वी रजिस्ट्रेशन करणं हे महत्त्वाचं आहे। त्यानंतरची चौथी महत्त्वाची गोष्ट आपल्याला म्हणता येईल, शासनाने आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना लिंक करणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे। म्हणजेच याच्या आधी सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळा या मुदतवाढी देण्यात आलेल्या होत्या, त्यात साधारण 2 वर्षापर्यंत आपल्याला एकदम फ्री मध्ये आधार आणि पॅन एकमेकांना लिंक करता येत होतं। पण दोघांमध्ये काही मिसमॅच असल्यामुळे, समजा जन्मतारीख मिसमॅच असेल, त्यानंतर नावात काही स्पेलिंग मध्ये जर मिसमॅच असेल
तर अशा पॅन कार्ड धारकांना आपलं पॅन कार्ड हे आधार कार्डला लिंक करणं शक्य होत नव्हतं. तर मग अशा परिस्थितीत त्यांनी ते दुरुस्ती करून आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करणं हे गरजेचं आहे. तर मग अद्यापपर्यंत ज्यांनी आपलं पॅन कार्ड आधार कार्डला लिंक केलं नसेल तर त्यांनी 31 डिसेंबर 2025 पूर्वीच आपलं पॅन कार्ड हे आधार कार्डला लिंक करावं लागेल. आणि जर का तुम्ही 31 डिसेंबर पर्यंत आपलं पॅन कार्ड आधार कार्डला जर लिंक केलं नाही तर आपलं पॅन कार्ड हे कायमस्वरूपी बंद केलं जाऊ शकतं आणि नवीन पॅन कार्ड सुद्धा आपल्याला काढता येणार नाही. तर असे 4 महत्वपूर्ण गोष्टी आपल्याला या 31 डिसेंबर पूर्वी किंवा 2025 पूर्वी करणं महत्वाचं आहे. त्यात सगळ्यात महत्वाचं आपण सर्व गोष्टींची माहिती बघितली. त्यात लाडक्या बहिणींची केवायसी, त्यानंतर पीक विमा योजना जी ती याची तारीख तुम्ही लक्षात घ्या, 15 डिसेंबर पूर्वी आपल्याला पीक विमा योजनेत हे सहभागी होता येणार आहे. आणि इतर ज्या 3 गोष्टी आहेत त्यांना 31 डिसेंबर पूर्वीची मुदत ही दिलेली. तर तुम्ही जर या गोष्टी जर मुदतीत पूर्ण केल्या तर तुम्हाला शासनाकडून मिळणाऱ्या योजनांचा लाभ हा मिळू शकतो. अशी महत्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मधून देण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.